कल्पना करा की तुमचा जन्म खूप मोठ्या गोष्टी करण्यासाठी झालेला आहे. बुद्धिमत्ता आहे, पैसा आहे, तयारी आहे, मात्र तुमच्याकडे फक्त एक गोष्ट नाहीये आणि ती म्हणजे वेळ. डॉक्टर तुम्हाला येऊन सांगतात की तुम्हाला एक असाध्य आजार झालाय, त्याने तुमचे स्नायू हळूहळू काम करणं बंद करतील आणि तुमच्याकडे फक्त 1 ते 2 वर्षाचा कालावधी उरलेला आहे. मात्र कल्पना करा की हा असाध्य रोग झाल्यानंतरही तुम्ही खचून न जाता स्वतःच्या आयुष्याचं ध्येय पूर्ण करतात आणि एक उदाहरण सेट करता. ही कोणती परीकथा नव्हे, तर ही एक सत्य घटना आहे आणि ही गोष्ट आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची. एक अशी व्यक्ती ज्यांच्याकडे स्वतः वेळ नव्हता, पण त्यांनीच वेळेचा इतिहास रचला. 1942 मधल्या इंग्लंडच्या एका मध्यमवयीन कुटुंबात स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांचे आई वडील दोघेही प्रचंड अभ्यासू होते. स्टीफन लहानपणापासूनच अत्यंत हुशार होता, मात्र त्याचं अभ्यासात फारसं लक्ष नसे. त्याचे मित्र त्याला आळशी म्हणजेच स्लॉथ असं देखील म्हणत. लोकांनी अजूनपर्यंत त्याला ओळखलं नव्हतं. त्याच्या बुद्धिमत्तेचा वेग अफाट होता. शिक्षणासाठी त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. सुरुवातीला तो कंटाळलेला वाटायचा, मात्र नंतर भौतिकशास्त्रामध्ये त्याची आवड निर्माण झाली. 21 वर्षांचा स्टीफन केम्ब्रिजमध्ये अभ्यास करत असताना एके दिवशी अचानक कोसळून पडला आणि तो दिवस त्याच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस ठरला. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की त्याला एमायोट्रोपिक लॅटरल स्क्लेरोसिस नावाचा एक असाध्य आजार झालेला आहे. ALS हा आजार हळूहळू शरीरातल्या सगळ्या स्नायूंना निकामी करतो. डॉक्टर त्याला म्हणाले की हळूहळू तुझं संपूर्ण शरीर काम करणं बंद करेल. यावर स्टीफनने त्यांना एकच प्रश्न विचारला. तो हा होता की या आजाराचा माझ्या बुद्धिमत्तेवर देखील प्रभाव पडेल का? माझे विचार किंवा माझी बुद्धिमत्ता देखील बंद पडेल का? डॉक्टरांचं उत्तर आलं, नाही, तुझी बुद्धिमत्ता, तुझा मेंदू हा आहे तसाच राहील. एवढं उत्तर स्टीफनसाठी पुरेसं होतं. त्याने ठरवलं की शरीर साथ देऊ न देऊ, बुद्धिमत्तेचा वापर करून मी माझं ध्येय नक्कीच पूर्ण करेन. माझं शरीर बंद पडलंय, पण माझा मेंदू तो तर काम करू शकतोय ना. स्टीफन हॉकिंग यांनी पुढे जाऊन एक अतिशय माइंड ब्लोईंग शोध लावला. केम्ब्रिजमध्ये त्यांना शिकवण्यात येई की ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर हे काय असतात. कृष्णविवर ही अवकाशातली अशी एक काळोखी जागा आहे जिथे सगळा मॅटर हा खेचला जातो आणि त्या ठिकाणाची घनता वाढत जाते. स्टीफन हॉकिंग यांनी काळाचा देखील अभ्यास केलेला होता. द बिग बँग थिअरी याचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की हे युनिव्हर्स, हे ब्रह्मांड एका छोट्याशा बिंदूच्या विस्फोटाने जन्माला आलेलं आहे. त्यांनी या दोन्ही गोष्टींचा मेळ लावला आणि त्यातून जे उत्तर आलं ते अतिशय धक्कादायक होतं. जर कृष्णविवर स्वतःमध्ये सगळा मॅटर खेचून घेतं आणि त्याची घनता वाढत जाते, दुसऱ्या बाजूला जर आपलं ब्रह्मांड एका बिंदूच्या विस्फोटानं जन्माला आलेलं आहे, तर याचा अर्थ हे ब्रह्मांड एका ब्लॅक होलच्या म्हणजेच एका कृष्णविवराच्या विस्फोटानं जन्माला आलेलं आहे. या कन्क्लुजन पर्यंत स्टीफन हॉकिंग जाऊन पोहोचले. पुढे जाऊन त्यांनी हा देखील शोध लावला की कृष्णविवर म्हणजे फक्त काळोखी जागा नव्हे, तर ते ऊर्जा देखील उत्सर्जित करतात. पुढे जाऊन स्टीफन हॉकिंग यांनी अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम नावाचं एक पुस्तक लिहिलं, ज्यात त्यांनी वेळ म्हणजे नक्की काय हे सामान्यांना कळेल अशा भाषेत समजावून सांगितलं. हे पुस्तक 1 नाही 2 नाही तर 40 भाषांमध्ये अनुवादित झालं आणि जगभरातल्या लोकांनी वाचलं. स्टीफन हॉकिंग यांना कळलं होतं की त्यांचं हे संशोधन भौतिकशास्त्राला एक नवी दिशा देणार आहे. आयुष्याच्या या चढ उतारांनी आणि अनुभवांनी स्टीफन हॉकिंग हे या एका कन्क्लुजन पर्यंत येऊन पोहोचले की अपंगत्व ही मर्यादा नव्हे, ती शारीरिक मर्यादा नक्कीच असेल, पण खरी मर्यादा ही तुमच्या विचारांमध्ये आहे. मला माहितीये की अपंगत्वाकडे एक मर्यादा म्हणून बघू नका असं सांगणं अतिशय सोपं आहे, पण ते आचरणात आणणं हे अत्यंत कठीण आहे. आणि जी व्यक्ती त्या गोष्टीशी झुंजत असते त्याच व्यक्तीला त्याचे चॅलेंजेस माहिती असतात. मात्र आपण असा विचार करूया की अपंगत्व हे फक्त शारीरिक नसून काही जणांना मानसिकरित्या काही त्रास असतात, काही जणांना काही आध्यात्मिक त्रास असतात, तर काही जणांना आर्थिक त्रास असतात. तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची मर्यादा जेव्हा येते तेव्हा असा विचार करू नका की या मर्यादेमुळे मी या पर्टिक्युलर अवकाशात किंवा या पर्टिक्युलर फील्डमध्ये किंवा या पर्टिक्युलर बाबतीत काही प्रगती करू शकत नाहीये, आर्थिक प्रगती करू शकत नाहीये, मानसिक प्रगती करू शकत नाहीये, शारीरिकरित्या प्रगती करू शकत नाहीये, मला मर्यादा आलेली आहे असा विचार करू नका. तर हा विचार करा की आपल्याला कोणीतरी बांधलेलं आहे आणि बांधून एका दुसऱ्या दिशेला ढकलत आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण नदीच्या प्रवाहाचा एक मार्ग बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण तिथे एक बांध बांधतो आणि त्यानेच त्या नदीचा जो प्रवाह आहे तो एका दुसऱ्या दिशेला जातो आणि एक नवा मार्ग ती नदी शोधून काढते. ती नदी तिथे खुंटून जात नाही, तर एक मार्ग शोधते. हेच आपल्याला करायचं आहे. आपल्या ज्या काही मर्यादा आहेत ना, त्याच आपली एक वेगळी ओळख बनतात.
विचार करा, आपल्या सगळ्यांकडे काहीच मर्यादा नसती, आपण सगळेच एकसारखे असतो, तर आपल्यातलं कोणीच काही शिकू शकलो नसतो. आपण या पृथ्वी तलावर वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी आलेलो आहोत, वेगवेगळे धडे शिकण्यासाठी आलेलो आहोत आणि ते धडे शिकण्यासाठी वेगवेगळ्या मर्यादा आपल्या समोर कायम येतच राहणार आहेत आणि त्या मर्यादांचाच वापर करून आपल्याला त्याच्यातून एक ऑपॉर्च्युनिटी, एक मार्ग शोधून काढायचा आहे, एक संधी शोधून काढायची आहे आणि नदीला जसा एक नवा प्रवाह मिळतो तसाच आपल्याला देखील आपल्या विचारांना एक नवा प्रवाह मिळणार आहे. स्टीफन हॉकिंग यांना त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते फक्त 2 वर्ष जगू शकतील, मात्र ते पुढची 50 वर्ष जगले आणि वयाच्या 72 किंवा 73व्या वर्षी त्यांचं निधन झालं. स्टीफन हॉकिंग यांच्या आयुष्यावर आधारित एक सुंदर सिनेमा तुम्हाला बघायचा असेल तर द थिअरी ऑफ एव्हरीथिंग हा सिनेमा नक्की बघा किंवा त्यांचं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. तुम्हाला या व्हिडिओमधनं प्रेरणा मिळाली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या मर्यादा आहे ज्यांच्यावर कुरघोडी करून तुम्ही एक नवीन मार्ग शोधून काढला आहे त्याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.